निसर्गाची किमया आपण नेहमीच पाहतो, मात्र मानव निर्मित प्रदूषण निसर्गाचा रंग कसा बदलू शकतं याचं भयावह वास्तव चंद्रपुरात समोर आलं। ज्या मातीमध्ये पांढरं सोनं पिकतं तिथे आता कोळशाची काळी धूळ साचली आहे। कोल वॉशरीच्या प्रदूषणामुळे शेतकऱ्यांचा कापूस अक्षरशः काळा पडलेला असून शेती उद्ध्वस्त झाली आहे। वारंवार तक्रार करूनही दाद मिळत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी आता थेट प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांविरुद्धच पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। काय आहे हा चंद्रपूरचा ब्लॅक रिपोर्ट, पाहूयात। पांढरं सोनं झालं काळं, प्रदूषण अधिकाऱ्यावर गुन्हा, शेतकऱ्यांचा संताप पेटला। चंद्रपूरच्या साखरवाही औद्योगिक क्षेत्रातील महामाया इन्फ्रा डेव्हलपर्स ही कंपनी सध्या शेतकऱ्यांसाठी शाप ठरली आहे। कोळसा धुण्याच्या या प्रक्रियेमध्ये उडणारी काळी धूळ बेलसनी गावच्या शिवारात पसरतीये। एकेकाळी सुजलाम सुफलाम असलेली ही शेती गेल्या 3-4 वर्षांपासून ओसाड पडली आहे। कापूस आणि सोयाबीनवर कोळशाच्या भुकटीचा जाड थर साचल्यानं पीक हातचं गेलेलं आहे। परिस्थिती इतकी गंभीर आहे की काळवंडलेला कापूस वेचायला मजूरही तयार नाहीत। केवळ हवाच नाही तर इथलं पाणीही विषारी झालंय। प्रकल्पातून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यामध्ये कोळसा धुतलेलं काळं पाणी सोडलं जात आहे, त्यामुळे सिंचनाचे स्त्रोतही दूषित झाले आहेत। विशेष म्हणजे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः या भागाची पाहणी केली असता त्यांनाही या भीषणतेचा प्रत्यय आला। एका शासकीय समितीनं शेतकऱ्यांना 65 लाखांची मदत देण्याची शिफारस केली, मात्र ही मदत अजूनही कागदावरच आहे। इथं मंत्री महोदय येऊन गेलेले आहे। प्रोग्राम आम्ही घेतलेला आहे। काही अधिकाऱ्यांना सर्वे केलेला आहे। तरी हा प्रदूषण अधिकारी अहवालावर सही नाही मारत आहे। तानाजी यादव हा सही नाही मारत आहे। याच्याबद्दल आम्ही एफआर दर्ज केला आहे काल। म्हणजे कास्तकाराचं खातं। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी आता आक्रमक झाले आहेत। सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी चक्क प्रदूषण नियंत्रण अधिकारी तानाजी यादव यांच्या विरोधातच पोलिसात तक्रार दाखल केली आहे। कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्याला धडा शिकवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। आम्ही आता यादव यांच्या एसीबीच्या चौकशीची मागणी केली, तेही पत्र आमचे एसीबी चौकशीला जात आहेत। पण आता आम्ही प्रदूषण अधिकारी यादव यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 198 ज्याच्यामध्ये अधिकारी जर निष्क्रिय असेल, प्रदूषणाच्या बाबतीमध्ये जर तो योग्य कारवाई करत नसेल, ते 198 मध्ये आम्ही ही केस केली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आलंय। कोळसा धुण्यासाठी या कंपनीकडे पाण्याची कायमस्वरूपी सोयच नाही। टँकरच्या पाण्यावर हे काम कसं चालतं आणि खरंच कोळसा धुतला जातो की केवळ धूळ उडवली जाते, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केलाय। दर्शक पूर्ण शेतीला पूर्ण हे होत आहे, त्याच्यामुळे ते पूर्ण मालाची नुकसान भरपाई आम्हाला काही मिळाली नाही आतापर्यंत। आणि हे आमची मागणी एवढंच आहे की आम्हाला काही मिळाली पाहिजे। पाण्याचा वापर कमी आहे, त्याच्यामुळं प्रदूषण होऊन पिकाचे नुकसान होत आहे आणि पिकात 30 ते 40% घट आलेली आहे। दरवर्षीपेक्षा कमी होत आहे आणि चांगल्या दर्जाचं माल निघत नाही, तर कास्तकारावर आत्महत्याची पारी आली असं मला काही हरकत नाही। इथल्या प्रदूषणावर आम्ही एक लॉंग टर्म प्लॅनिंग तयार करू आणि यंदा सुद्धा काम चांगलं करायला लावू। या उद्योगांनाही काम करायला लावू, इथल्या अधिकाऱ्यांनाही काम करायला लावू आणि सर्व मिळून इथल्या प्रदूषणावर मार्ग काढू। अधिकारी प्रत्येक ठिकाणी त्यांच्या म्हणजे जे नेतृत्व माझं आता त्यांना लाभलेलं आहे त्याच्याप्रमाणे त्यांच्याही वागण्यामध्ये बदल होईल आणि त्यांना पहिले शिक्षा करायच्या आधी निष्क्रिय असल्यामुळे मी समजावून सांगेन, त्यांच्या वळण लावायचा प्रयत्न करेन आणि त्याला वळण नाही लागत। एकीकडे उद्योगांच्या नावानं विकास होत असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे बळीराजा मात्र या प्रदूषणाच्या विळख्यात होरपळून निघतोय। आता पोलीस या काळ्या धंद्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।